नमस्कार. एक प्रश्न आहे. जागतिक लिंगभाव समानतेच्या बाबतीत भारत खरंच पुढे जातोय की मागे? कारण नुकताच जो ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट आलाय ना, तो काहीतरी वेगळंच सांगतोय आणि खरं तर काही चिंताजनक गोष्टी समोर आणतोय. चला तर मग या आकडेवारीचा नेमका अर्थ काय आहे हेच आज आपण समजून घेऊया. हो, हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. 2024 मध्ये आपल्या संसदेत 5 वर्षांपूर्वीपेक्षा कमी महिला आहेत. आणि ही काही साधी गोष्ट नाहीये. हा आकडा एका मोठ्या आणि खूप गंभीर समस्येकडे बोट दाखवतोय. चला, याच समस्येच्या मुळाशी जाऊया. बरं, तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टमध्ये. आता हा रिपोर्ट काय करतो तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरवर्षी 146 देशांमध्ये आरोग्य, शिक्षण, आर्थिक सहभाग आणि राजकीय सक्षमीकरण या 4 महत्वाच्या गोष्टींवर स्त्री-पुरुष समानता किती आहे हे तपासतो. तर मग पाहूया या रिपोर्टच्या आरशात भारताचं चित्र नेमकं कसं दिसतंय. ओके, तर या वर्षीच्या रिपोर्ट कार्डमध्ये भारताची कामगिरी कशी आहे? चला, थेट मुख्य मुद्द्यावर येऊया. तर 146 देशांच्या यादीत भारताचा रँक आहे 129. आता हा फक्त एक नंबर नाहीये. हा नंबर आपल्याला सांगतोय की आपण पुढे नाही, तर खरं तर 2 पावलं मागे गेलो आहोत. हे बघा, गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये आपण 127व्या रँकवर होतो आणि ह्या वर्षी आपण आलो 129 वर. सरळ सरळ 2 रँकची घसरण. आणि ही नक्कीच एक चिंतेची बाब आहे. पण प्रश्न हा आहे की ही घसरण झाली तरी का? बरं, याची अनेक कारणं आहेत, पण यातलं जे सगळ्यात मोठं कारण या रिपोर्टमध्ये दिलंय ते आहे राजकारणात महिलांचा कमी झालेला सहभाग. सोप्या भाषेत सांगायचं तर देशाचे निर्णय घेताना महिलांचा आवाज कुठेतरी कमी होतोय. आकडे बघितले की हे लगेच स्पष्ट होतं. बघा, 2019च्या लोकसभेत 78 महिला खासदार होत्या आणि आता 2024च्या इलेक्शननंतर ही संख्या कमी होऊन 74 झालीय. म्हणजे पुढे जायच्याऐवजी आपण मागे आलोय. आणि याचा अर्थ काय होतो तर आज आपल्या लोकसभेत महिलांचं प्रमाण आहे फक्त 13.6%. विचार करा, फक्त 13.6%. एका लोकशाहीसाठी ही आकडेवारी खूपच कमी आहे. आणि रिपोर्टमधल्या चिंतेचं हेच एक मुख्य कारण आहे. आणि गंमत म्हणजे आपल्याकडे महिलांना 33% आरक्षण देणारं विधेयक मंजूर झालंय, बरोबर? पण त्याची अंमलबजावणी अजून व्हायची आहे. ती जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेनंतर होईल. त्यामुळे कायदा असूनही त्याचा चांगला परिणाम सध्या तरी आपल्याला दिसलेला नाहीये. पण राजकारणातला हा सहभाग कमी होणं हे काही वेगळं प्रकरण नाहीये. याची मुळं खूप खोलवर म्हणजे शिक्षण आणि आर्थिक संधींपर्यंत पोचलेली आहेत. कारण अगदी साधं आहे. जर महिला शिक्षित नसतील, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसतील, तर राजकारणात त्यांचा प्रवेश अजूनच अवघड होऊन बसतो. चला बघूया या 2 क्षेत्रांमध्ये काय परिस्थिती आहे. तर सुरुवात होते शिक्षणापासून. तुम्हाला माहितीये, भारतात आजही पुरुष आणि महिलांच्या साक्षरतेमध्ये तब्बल 17.2% तफावत आहे. आणि हा जो शिक्षणातला अडथळा आहे ना, तोच पुढे जाऊन त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीच्या आड येतो. आणि याच शैक्षणिक दरीचा थेट परिणाम दिसतो तो रोजगारावर. भारतात काम करणाऱ्या महिलांचं प्रमाण किती असेल असं वाटतं? फक्त 45.9%. म्हणजे बघा, शिक्षण कमी, त्यामुळे चांगल्या नोकरीच्या संधी कमी. हा संबंध इथे अगदी स्पष्ट दिसतोय. ओके, तर हा टेबल म्हणजे थोडक्यात भारताच्या परिस्थितीचा एक सारांश आहे. एक चांगली गोष्ट म्हणजे आरोग्य आणि जीवनमानाच्या बाबतीत आपण जवळजवळ समानता गाठली आहे. हे खूप चांगलं आहे. पण राजकारण, शिक्षण आणि आर्थिक सहभाग या 3 महत्वाच्या क्षेत्रांमध्ये अजून खूप मोठं अंतर बाकी आहे, जे आपल्याला पार करायचंय. मग आता प्रश्न येतो की ही दरी भरून कशी काढायची, यावर उपाय काय? चांगली गोष्ट ही आहे की हा रिपोर्ट फक्त समस्या नाही, तर त्यावरचे काही उपाय पण सुचवतो. रिपोर्टनुसार आपल्याला 4 गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष द्यावं लागेल. 1. मुली शाळेतून बाहेर पडणार नाहीत हे बघणं. 2. त्यांना नोकरीसाठी लागणारी स्किल्स आणि ट्रेनिंग देणं. 3. कामाच्या ठिकाणी त्यांना सुरक्षित वाटेल असं वातावरण निर्माण करणं. आणि 4थं आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे महिला आरक्षण कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करणं. आणि हे लक्षात घ्या, ही फक्त भारताची गोष्ट नाहीये. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणतोय की आपण ज्या गतीने चाललो आहोत ना, त्या गतीने पूर्ण जगात स्त्री-पुरुष समानता यायला तब्बल 134 वर्ष लागतील. विचार करा, 134 वर्ष म्हणजे आपल्याला आपल्या प्रयत्नांचा वेग कितीतरी पटीने वाढवावा लागणार आहे.
तर रिपोर्टने आपल्याला मार्ग तर दाखवला आहे, पण जाता जाता एक प्रश्न. भारताचा हा लिंग समानतेकडे जाणारा प्रवास वेगवान करण्यासाठी असा कोणता एक बदल असेल जो सगळ्यात जास्त प्रभावी ठरू शकतो? शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य की राजकीय आरक्षण? यावर विचार करायला नक्कीच हवा.